Hello, good morning students. So today we are going to discuss another infectious disease, that is dysentery. Okay, everybody know dysentery? So dysentery means there is inflammations in the intestine. Okay, there is a inflammation in the intestine. Okay, you can see in the pictures. Okay, this is our intestine. Okay, this is our intestine, and to this part of our intestine there is a inflammations. Okay, inflammation means म्हणजे काय होतं? इन्फ्लेमेशन म्हणजे दाह होणे है ना, दाह होणे, आग होणे त्या भागाला, इंटेस्टाईनमध्ये पोट दुखायला लागणं, अशा प्रकारचे जे लक्षण दिसतात तुम्हाला, सो इट इज कॉल्ड एज द inflammation. Okay, so this inflammation is caused by bacteria. Okay, different types of bacteria are there which causes dysentery. Okay, so let's study. So what is dysentery? So in this class we have to discuss what is dysentery, its sign and symptoms of dysentery, what causes dysentery, हा dysentery कशामुळे होतो, what are the various factors responsible for this disease. Okay, again risk factor of dysentery, what are the risk factors of dysentery, treatment of dysentery, ट्रीटमेंट कशा पद्धतीने आपण करू शकतो. ओके, त्याबद्दल सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. टिप्स टू प्रिव्हेंट डिसेंट्री, आपण कोणती काळजी घेऊ शकतो, ओके, प्रिकॉशन्स कोणते घेऊ शकतो आपण डिसेंट्रीपासून आपल्या प्रिव्हेन्शन करण्यासाठी. ओके, अँड कन्क्लुजन्स. ओके, सो ऑल दिस टॉपिक टुडे वी आर डिस्कसिंग हियर. ओके, सो स्टार्ट. व्हॉट इज डिसेंट्री? Okay, start with what is dysentery. So what is meant by dysentery? So dysentery, formerly known as flux or the bloody flux. Okay, काय होतं? What is meant by dysentery? So it is formerly known as flux. Okay, पोटामध्ये दुखणं आणि मग डायरिया सारखे प्रकार सुरू होतात. डायरिया माहिती आहे तुम्हाला? ओके, म्हणजे वारंवार आपल्याला लॅट्रिनला जावं लागतं आणि पातळ संडास होणे. ओके, पोट दुखायला लागणे, पोटामध्ये गोळा येणे, अशा प्रकारचे जे सिम्पटम्स दिसतात आपल्याला, दिस इज बिकॉज ऑफ डिसेंट्री. ओके, सो इट इज डिसेंट्री इज फॉर्मरली नोन ॲज फ्लक्स ऑर द ब्लडी फ्लक्स. ब्रॉडली रेफर्स टू gastrointestinal disorder. Okay, gastrointestinal means what? So intestinal disorder, it is a intestinal disorders characterized by inflammations of the intestines. Okay, आपल्या इंटेस्टाईनला काय होतं? सूज येते. ओके, इन्फ्लेमेशन होतं, दाह होतो, आग व्हायला लागते, दुखतं. ठीक आहे, अँड चिपली द कॉलन. ओके, विच part is called as colon? So you can see in the picture, this is her colon. This portion is called as the colon. Okay, this portion is called as colon. Okay, so in that region there is a inflammation. Okay, in the intestine. So understood it? The World Health Organization, that is WHO, defines dysentery as any episode of diarrhea in which blood is present in loose watery stool. Okay, काय होतं याच्यामध्ये? It causes diarrhea. Okay, diarrhea means what? Diarrhea means काय होतं? वारंवार आपल्याला लॅट्रिनला लागणे. ओके, त्याला आपण काय म्हणतो? डायरिया. ओके, पातळ संडास होणे, वारंवार पोटामध्ये गोळा येणे, दुखणे पोट. ओके, त्याला आपण डायरिया म्हणतो. इन विच ब्लड इज प्रेझेंट इन लूज वॉटरी स्टूल. ओके, कधी कधी जेव्हा लॅट्रिन होते
तेव्हा त्यामधून ब्लडसुद्धा येतं. ओके, ब्लड येतं आणि त्याच्यामुळे अशक्तपणा वाटणे आणि वॉटरी स्टूल्स येतो, म्हणजे पातळ संडास होतं, खूप पातळ पाण्यासारखं. ओके, तर अशा प्रकारचे जे सिम्पटम्स दिसतात आपल्याला, सो इट इज नथिंग बट इट इज अ dysentery. Okay, this is the definition given by WHO. Okay, WHO ने ही याची डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे. ओके, सो व्हॉट आर द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ dysentery? So dysentery causes irritations and inflammations of the intestine that may result in a number of symptoms. Okay, कधी कधी काय होतं, आपल्याला इरिटेशन होतं आणि इंटेस्टाईनमध्ये आग व्हायला लागते, त्याच्यावरती सूज येतं. ओके, देर इज इन्फ्लेमेशन्स ऑफ द इंटेस्टाईन. ओके, सो दॅट मे रिझल्ट्स इन अ नंबर ऑफ सिम्पटम्स, आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये विविध सारे बदल दिसायला लागतात. ओके, सो द सिम्पटम्स कॅन व्हरी इन इंटेन्सिटी अमॉंग इंडिव्हिज्युअल्स. मग त्याची तीव्रता किती आहे? ओके, त्याची जे डिसेंट्री ज्या व्यक्तीला झालेला असेल त्याची तीव्रता किती आहे त्यावरून मग सिम्पटम्स आपल्याला माहीत पडतात. ओके, सो कॉमन सिम्पटम्स ऑफ डिसेंट्री आर, व्हॉट आर द कॉमन सिम्पटम्स? सो इट कॉजेस ॲब्डोमिनल ब्लोटिंग. ओके, ॲब्डोमिनल ब्लोटिंग मीन्स व्हॉट? पोटामध्ये कधी कधी गोळा येतो. ओके, तुम्हाला गुडगुड करतं पोट, कधी बघितलं असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द ॲब्डोमिनल ब्लोटिंग. ॲब्डोमिनल पेन, पोटामध्ये दुखायला लागतं. ब्लडी डायरिया, कधी कधी जेव्हा आपण लॅट्रिनला जातो तेव्हा संडासमधून काही रक्तसुद्धा येतं. ओके, रक्त निघतं बाहेर. त्याच्यानंतर फ्लॅटुलन्स म्हणजे पोटामध्ये वात तयार होणे. ओके, वात म्हणजे काय? कधी कधी पोटामध्ये गॅस तयार होणे. ओके, गॅस तयार होणे, त्याला आपण फ्लॅटुलन्स म्हणतो. ठीक आहे. अगेन नॉसिया विदाउट वॉमिटिंग. नॉसिया मीन्स मळमळ करणे. ओके, कधी कधी उलटी होतं, कधी मळमळच करत राहतात, उलटी होत नाही. ओके, सो these are the symptoms caused by dysentery. Okay, next, other symptoms of dysentery are, as the dysentery infections progress, जसजशी त्याची तीव्रता वाढते. ओके, other symptoms including symptoms of डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता होणे. ओके, सो including symptoms of डिहायड्रेशन्स may develop. ओके, तर डिहायड्रेशन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होतं. ओके, सो अदर पॉसिबल सिम्पटम्स इन्क्लूड्स डिक्रीज युरिन आउटपुट. युरिनला लागत नाही. ओके, किंवा कमी युरिन होते. ड्राय स्किन आपली ड्राय होऊन जाते. अँड म्युकस मेम्ब्रेन्स सच ॲज ड्राय माउथ, आपलं जे तोंड आहे सलावा सिक्रेट होत नसल्यामुळे ओके आपल्याला ड्राय वाटतं. ठीक आहे. फिलिंग व्हेरी थर्स्टी, नेहमी आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं. ओके, तहान लागते नेहमी. फिवर्स अँड चिल्स, कधी ताप राहतो, सोबत थंडी वाजते. ओके, देन मसल्स क्रॅम्प्स. ओके, मसल्स आपले जे स्नायू असतात ते आकुंचन पावतात. ओके, त्याच्यामध्ये पेन व्हायला लागतं. ओके, मसल्स विकनेस, आपल्याला जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये विकनेस येते, अशक्तपणा जाणवतो. ओके, आणि आपली जी शक्ती आहे ती स्ट्रेंथ आहे ती लॉस होते. ओके, त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये वेट लॉससुद्धा होतं. ओके, आपल्या बॉडीचं जे वजन आहे ते हळूहळू घटायला लागतं. ओके, दिस आर द अदर सिम्पटम्स कॉज बाय डिसेंट्री. ओके, नेक्स्ट, serious symptoms that might indicate a life threatening conditions. Okay, so another symptoms are, on rare occasions dehydration resulting from dysentery may be so severe that a life threatening situations can develop. Okay, कधी कधी या सिम्पटम्स सोबतच पुन्हा बरेचसे जे मानसिक किंवा जे मानसिक स्तरावरती जे चेंजेस दिसून येतात बॉडीमध्ये ते असे आहेत. Change in level of consciousness or alertness such as passing out or unresponsiveness. ओके, कधी कधी आपल्याला न माहीत होता काही गोष्टी होऊन जातात. ओके, जसं आपल्याला कधी तहान लागली किंवा आपल्याला लॅट्रिनला लागली किंवा युरिनला लागली तर आपला ब्रेन सांगतो आपल्याला, परंतु कधी कधी काय होतं
काही गोष्टी अचानकपणे घडून जातात. ओके, सो दॅट टाईप ऑफ सिच्युएशन्स इज कॉल्ड ॲज द दिस इज कॉल्ड ॲज अ चेंज इन लेवल ऑफ कॉन्शियसनेस. ओके, आपल्याला जाणीव नसते त्या गोष्टीची. ओके, आपल्याला अलर्ट न मिळताच बाकीच्या गोष्टी होऊन जातात. ओके, सच ॲज पासिंग आउट ऑर अनरिस्पॉन्सिव्हनेस. ओके, सो चेंज इन मेंटल स्टॅटस, आपलं जी मानसिक स्थिती आहे ती चेंज होते. ऑर सडन बिहेवियर चेंज. ओके, आपलं बिहेवियर चेंज व्हायला लागतं, कधी चिडचिडपणा वाटतो आपल्याला. ओके, सो दिस इज कॉज बाय डिसेंट्री. सच ॲज कन्फ्युजन, कधी कधी आपण कन्फ्युजन होतो, हे करू की ते करू. ओके, आपल्याला जायचं राहतं एका ठिकाणी, आपण भलतीकडे चालले जातो. ओके, सो देर इज अ मेंटल डिस्टर्बन्सेस और अवर मेंटल जे कंडिशन्स आहे दिस चेंज. ओके, ओके, so these are the various symptoms. These are the another serious symptoms, okay, which is caused by the dysentery. कधी कधी हाय फीवर होतो, ताप राहतो खूप, हायर दॅन 101 डिग्री फॅरनहाईट, इतकं जास्त आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढून जातं. ठीक आहे, रॅपिड हार्ट रेट वाढतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो, टॅचिकार्डिया. ओके, सेव्हर ॲब्डोमिनल पेन, रेग्युलर म्हणजे पोटामध्ये दुखायला लागतं. ओके, काही वेळानंतर, जे आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम देर इज अ ॲब्डोमिनल पेन. ओके, अँड सेव्हर डिझिनेस, म्हणजे आपल्याला अशक्तपणा जाणवतो, आळस वाढतं. ओके, आणि झोपाळू जी वृत्ती आहे, वारंवार झोप लागायला लागते. ठीक आहे, तर ती वाढते. ओके, सो दीज आर द सिरियस सिम्पटम्स विच इज कॉज्ड बाय द डिसेंट्री. ओके, नेक्स्ट, व्हॉट कॉजेस डिसेंट्री, तर कशामुळे होतं हा डिसेंट्री, तर बघूयात. द बॅक्टेरिया सिगेला अँड ई कोली अँड द अमिबा एंटामिबा हिस्टोलिटिका आर द मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ डिसेंट्री. We have studied this entamoeba histolytica. So the pictures of that diseases, that bacteria are Shigella. This is the picture of Shigella bacteria. Okay, you can see in the picture. This is picture of Shigella bacteria. Okay, this Shigella bacteria is look like this, and Escherichia coli. Okay, E. coli, we can say E. coli is look like this. This is the structure of E. coli. Okay, and entamoeba histolytica, which causes amoebiasis. This is the disease. Okay, this caused by this protozoa, entamoeba histolytica. This also causes dysentery. Okay, another bacteria is Campylobacter. Okay, this is look like this. Okay, this is the Campylobacter. These all the pathogens. Okay, these are the vectors are responsible for the dysentery. Okay, so understood it. The entamoeba histolytica may uneventfully reside in the colon. Okay, आपलं जे कॉलन असतं, कॉलन माहिती आहे तुम्हाला, आता बघितलं होतं इंटेस्टाईनचा जो आउटर मोस्ट पार्ट दिसतो आपल्याला, दिस इज कॉल्ड ॲज द कोलन. सो तिथे तो रिसाइड होतो, बट इफ इट अटॅक द कॉलन वॉल इट कॅन कॉजेस डिसेंट्री. इफ दिस entamoeba histolytica when attack to the colon wall, okay, then it causes dysentery. जेव्हा त्या कॉलन वॉल वरती तो अटॅक करतो, ओके, सो at that time it causes dysentery. So people with weakened immune systems are also more likely to develop amoebic dysentery. So such type of peoples which with a weakened immune system, म्हणजे ज्यांची जे रेजिस्टन्स पॉवर आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती आहे, ज्या व्यक्तीची कमी असेल त्याला अशा प्रकारचे जे डिसेंट्री हा जो रोग आहे तो लवकर होतो. ओके, मोस्ट कॉमनली डिसेंट्री इज कॉज बाय ड्रिंकिंग वॉटर और इटिंग फूड फ्रॉम सोर्सेस कॉन्टॅमिनेटेड विथ द फेसेस कंटेनिंग द पॅथोजेन्स. यात इथे फेसेस म्हणजे काय, जे आपलं स्टूल असतं, ओके, संडास, त्याला आपण म्हणतो फेसेस. ओके, सो मोस्ट कॉमनली डिसेंट्री इज कॉज बाय ड्रिंकिंग वॉटर, असं पाणी, गंद पाणी पिल्याने. ओके, इटिंग फूड्स फ्रॉम द सोर्सेस कॉन्टॅमिनेटेड विथ द फेसेस, जे ज्याच्यामध्ये स्टूल मिक्स झालेल्या वॉटरमध्ये, आणि ते अस्वच्छ पाणी जर आपण पिलं, ठीक आहे, तर अशा प्रकारच्या वॉटरमधून अशा प्रकारचे पॅथोजेन्स डेव्हलप होतात, आणि त्याचा परिणाम म्हणजे डिसेंट्री हा रोग होतो आपल्याला. ओके,
सो स्विमिंग इन कॉन्टॅमिनेटेड वॉटर मे ऑल्सो रिझल्ट इन डिसेंट्री. ओके, जर कॉन्टॅमिनेटेड वॉटरमध्ये आपण स्विमिंग केलं तर these pathogens entered into our body and it causes dysentery. Okay, so these are the various causes of dysentery. Okay, so next, common causes of dysentery. These are the bacteria. These bacteria are responsible for the dysentery. Campylobacter, certain types of E. coli, Entamoeba histolytica, Salmonella, Shigella. These pathogens are responsible for the dysentery. Okay, so dysentery is also spread through food that has been contaminated with human feces. Okay, human feces means here stools. Okay, means sandas. Okay, so dysentery is also spread through food that has been contaminated. Okay, जे ह्युमन स्टूल्सच्या द्वारे जे पाणी कॉन्टॅमिनेट झालेलं आहे, असं पाणी जर पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो तर काय होतं, आपल्याला डिसेंट्री होऊ शकतो. ओके, पुन्हा कशामुळे तो पर्टिक्युलरली कोल्ड अनकुक्ड फूड जे अन्न बराबर शिजलेलं नसतं, पूर्णपणे शिजलेलं नसतं, त्याच्यापासून सुद्धा आपल्याला डिसेंट्री होऊ शकतो. सलाद वगैरे यांच्यापासून आपल्याला होऊ शकतो. ओके, so this is more likely to happen in countries where there is a poor sanitation. अशा देशांमध्ये हा रोग जास्त होऊ शकतो जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता नसेल. ओके, वॉटर सप्लायज अँड सेवेज डिस्पोजल आर इनॲडिक्वेट, जिथे पुरेसे वॉटर सप्लाय होत नसेल. ओके, किंवा सेवेज जे काडी कचरा आहे, डिस्पोजल आहेत, त्यांचं सेवेज आहे त्यांचा डिस्पोजल होत नसेल व्यवस्थित. ओके, तर अशा देशांमध्ये अशा प्रकारची बिमारी लवकर होते. ओके, सो ह्युमन फेसेस आर यूज ॲज ए फर्टिलायझर. कधी कधी आपण जे ह्युमन फेसेस आहेत, जे स्टूल्स आहेत, माणसाचं विष्ठा, ते आपण शेतामध्ये यूज करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण फर्टिलायझर म्हणून त्याचा यूज करतो, मॅक्झिमम लोक करतात. ओके, सो इट कॉजेस डिसेंट्री. ओके, सो सेव्हर डिसेंट्री इज मोर कॉमन इन डेव्हलपिंग कंट्रीज. ओके, तर असे जे विकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत. ओके, विकसनशील देशांमध्ये अशा प्रकारचे जे डिसेंट्री आहे होऊ शकते. ओके, कारण त्यांच्याकडे इनॲडिक्वेट वॉटर सप्लाय असतो, लोकसंख्या जास्त असते. ओके, जसं भारतासारख्या देशांमध्ये अशा प्रकारची जी डिसीज आहे तो जास्त जाणवते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डिसेंट्री. अगेन, bacillary dysentery is caused by shigellosis. Okay, bacillary dysentery means shigellosis is caused by Shigella bacteria. या बॅक्टेरियामुळे हा जो डिसीज आहे बॅसिलरी डिसेंट्री हा होतो. ठीक आहे, the Shigella bacteria are found in feces and are spread through पुअर हायजीन्स. ओके, अस्वच्छता असल्यामुळे अशा प्रकारचा जो रोग होतो ते फेसेसच्या माध्यमातून हा पसरतो. ओके, अशा प्रकारचा जो बॅक्टेरिया आहे तो फेसेसमध्ये तयार होतो आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतो. ओके, सो इन इंडिया मोस्ट केसेस ऑफ बॅसिलर डिसेंट्री आर स्प्रेड within families and in place where people are in a close contact with one another. अशा इंडियामध्ये मोस्ट केसेस ऑफ बॅसिलर डिसेंट्री आर स्प्रेड विदिन फॅमिलीज. ओके, ज्यांचे घरं खूप जवळ आहेत किंवा जे एकमेकांची जास्त कॉन्टॅक्टमध्ये येत असतात, तर अशा प्रकारच्या देशांमध्ये किंवा भारतामध्ये बॅसिलर डिसेंट्री जास्त आढळून येतो. ठीक आहे, देन अमोबिक डिसेंट्री. This dysentery is caused by Entamoeba histolytica. Okay, so this is another type of dysentery, and this is the percentage of dysentery in the world. Okay, तर डिसेंट्री या सर्व देशांमध्ये आपल्याला बघायला मिळते. दक्षिण अमेरिकेमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसतं बघायला आणि इंडियामध्ये. ओके, तर या देशांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. म्हणजे याची इंटेन्सिटी किती आहे, इंटेन्सिटी ऑफ अमोबियासिस ग्रेटर दॅन 5%. ओके, सो रेड झोनमध्ये जो ऑरेंज झोनमध्ये जो दिसतो एरिया, इट इज
तो जास्त या प्रभावित आहे. ओके, इट इज अ व्हेरी इन्फेक्टेड रिजन. ओके, देन ट्रीटमेंट ऑफ डिसेंट्री. याच्यावरती ट्रीटमेंट कशा प्रकारची आपण करतोय ते बघूयात. ट्रीटमेंट फॉर डिसेंट्री बिगिन्स विथ सिकिंग मेडिकल केअर फ्रॉम आवर हेल्थ केअर प्रोव्हायडर. ओके, जे आपल्या हेल्थ केअर प्रोव्हायडरने आपल्याला जे दिलेली औषधी मेडिसिन त्याचा आपण यूज करतो. टू डिटरमाइन इफ वी हॅव डिसेंट्री, आवर हेल्थ केअर प्रोव्हायडर मे आस्क अस टू प्रोव्हाइड स्टूल सॅम्पल्स फॉर लॅबोरेटरी टेस्टिंग. ओके, तर याची जी टेस्टिंग कशा पद्धतीने होते, याचं एक सॅम्पल घेतलं जातं, जे स्टूल सॅम्पल असतं ह्युमन्सचं, त्या आपण टेस्टिंगसाठी घेत असतो. ओके, सो अँटीबायोटिक थेरपी इज द mainstay of treatment of dysentery due to the bacterial organisms and is highly effective. ओके, तर याच्यामध्ये जी अँटीबायोटिक थेरपी आहे इज मोस्ट युजफुल. ओके, ट्रीटमेंट फॉर द डिसेंट्री. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट टू फॉलो अवर ट्रीटमेंट प्लान फॉर द डिसेंट्री precisely and to take all of the antibiotics as instructed to avoid reinfections or recurrence. Okay, so antibiotics for the treatment of dysentery are the ceftriaxone. Okay, this is the antibiotics. Again, it is also called as the rocephin, and ciprofloxacin, that is cipro, is another type of antibiotics. Okay, trimethoprene, sulfamethoxazole. Okay, so Bactrim, it is also called as Bactrim, Ceftra. Okay, these antibiotics is also useful. Okay, so there are various other antibiotics are there. Okay, so these antibiotics are used for the treatment of dysentery. Okay, so another tips for prevent dysentery are washing one's hand with an antibacterial soaps. साबणाने वारंवार हात धुतलं पाहिजे. ओके, आफ्टर युजिंग द टॉयलेट यूज केल्याच्यानंतर वारंवार जर आपण हात धुतले तर आपल्याला अशा प्रकारचा रोग होणार नाही. द बाथरूम स्वच्छ ठेवायला पाहिजे, क्लीन ठेवायला पाहिजे. चेंजिंग डायपर्स, बाळाचे डायपर्स वारंवार चेंज करायला पाहिजे. आफ्टर कॉन्टॅक्ट विथ अन इन्फेक्टेड पर्सन्स अँड रेग्युलरली थ्रूआउट द डे. ओके, जे इन्फेक्टेड पर्सन्स आहेत त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. ओके, वॉशिंग वन्स हॅड बिफोर हँडलिंग. ओके, एकदा अशा प्रकारचे जे ज्या वस्तू आहेत यांना हँड्स बिफोर हँडलिंग वॉशिंग केलं पाहिजे. अशा प्रकारच्या वस्तू जर आपण हँडल करत असू तर आपण त्याला आपले हात स्वच्छ पाण्याने साबणाने व्यवस्थित धुवायला पाहिजे. ओके, कुकिंग अँड इटिंग फूड्स, स्वयंपाक बनवत असताना किंवा अन्न खाताना सर्व झाल्याच्या नंतर हात व्यवस्थित धुवायला पाहिजे. हँडलिंग बेबीज अँड फीडिंग यंग्स ऑर एल्डरली पीपल्स. ओके, बाळाची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. ओके, सो कीपिंग कॉन्टॅक्ट विथ समवन नोन टू हॅव डिसेंट्री टू अ मिनिमम. ओके, आपण जे कॉन्टॅक्ट आहेत लोकांसोबत जो आपण ठेवतोय, ठीक आहे, आजूबाजूच्या लोकांसोबत ज्या व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ओके, स्वच्छता बाळगली पाहिजे. वॉशिंग लॉन्ड्री ऑन द हॉटेस्ट सेटिंग पॉसिबल. ओके, लॉन्ड्री सारख्या ठिकाणी वारंवार धुतलं पाहिजे. ओके, स्वच्छ केली पाहिजे. अवॉइडिंग शेअरिंग आयटम्स सच ॲज टॉवेल्स अँड फेस क्लॉथ. ओके, एकदा वापरलेला जो टॉवेल आहे की तो दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. ओके, किंवा जे तोंडाचे जे रुमाल्स असतात, रुमाल्स वगैरे एकदा वापरली की त्याला स्वच्छ धुतली पाहिजे नेक्स्ट दिवस. ओके, सो अवॉइड स्वॅलोविंग वॉटर इन स्विमिंग पूल्स और अदर रिक्रिएशन्स वॉटर सोर्सेस. जेव्हा आपण पोहायला जातो तेव्हा आपण गुळण्या करतो पाण्याने, बघा, तर नाकातोंडामध्ये आपल्या पाणी जाते. अशा कंडिशनमध्ये हे आपल्याला टाळलं पाहिजे. ओके, सो मेक शुअर यू ड्रिंक ओनली प्युरिफाईड वॉटर. स्वच्छ पाणीच पिलं पाहिजे. ओके, ड्रिंक पॅकेज ड्रिंकिंग वॉटर वेन ट्रॅव्हलिंग. ओके, जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला आपल्यासोबत पाणी नेणं आवश्यक आहे. ओके, या सर्व जर आपण टिप्स फॉलो केल्या तर आपल्याला डिसेंट्री रोग होणार नाही. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द
डिसेंट्री. ओके, लक्षात आलं तुमच्या. सो दिस इज ऑल अबाउट द डिसेंट्री. ओके, थँक्यू.